कर्जत तालुक्यात 2 आदिवासी बाळंतीण महिला आणि लहान बालकांना वीट भट्टी मालकानं वेठीस धरल्याची धक्कादायक घटना समोर आली. नेरळ विभागातील माणगाव कातकरवाडीतील तरुण दर्शन विजय मिरकुटे वय 23 यानं दामत येथील वीट भट्टी मालक समीर नजे आणि त्याचे वडील अब्दुल्ला नजे यांच्याकडून कामाच्या बदल्यात 27,500 रुपये उचल घेतली होती. मालकानं दर्शनला त्याच्या 2 बायकांसह कामावर येण्यास सांगितलं, मात्र तो तिथे गेला नाही. यामुळे 19 नोव्हेंबर रोजी मालक थेट त्यांच्या घरी गेला. त्यावेळी दर्शन घरी नव्हता आणि घरात त्याचे आई वडील, त्याच्या 2 पत्नी सारिका आणि रोशनी आणि 5 लहान मुलं होती. या दोनही महिलांच्या प्रसूतीला फक्त काही दिवस झालेले असतानाही वीटभट्टी मालकानं त्यांना व लहान बालकांना जबरदस्तीने टेम्पोत टाकून दामत येथे वीटभट्टीवर नेऊन वेठीस धरलं. पैसे दुप्पट करा आणि मग पत्नी व मुलांना घेऊन जा अशी दमदाटी दर्शनच्या आई वडिलांना करून तो इतर सदस्यांना घेऊन निघून गेला. 6 ते 7 दिवस त्याने दर्शनच्या 2 पत्नी आणि मुलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय. नवजात बालकांसह 2 बाळंतीण मातांना तिथे बंदिस्त ठेवण्यात आल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली. त्यानंतर आदिवासी समाज संघटनांनी आवाज उठवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावर नेरळ पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालकांवर वेठबिगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आली असून पोलिसांनी महिलांची आणि मुलांची सुटका केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करत आहेत. ही घटना आदिवासी बांधवांची अवहेलना स्पष्ट करणारी असून न्याय मिळेपर्यंत समाज लढा देणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर माझे काय झाले, मी वीटभट्टीवरती पैसे घेतलेले इथे दामत इथे समीर नजीरकडे घेतलेले पैसे. तर त्यांनी मला बोलला का, त्याला मी बोललो का सेठ बोललो माझी बायकोला लहान मुलं आहेत बोललो, तर तू घेऊ नको, मी पुढच्याला येतो. तर तो बोलतो नाही जमणार बोलतो. आणि मी झोडणीसाठी बेकरे गावात असं गेलतो मी. तर ते येऊन माझ्या 2 बायकांना आणि पोरींना घेऊन ते गेलं. तर त्याच्यावरती मी त्याला पैसे मी घेऊन पाठवलेले आहे बापाला माझ्या. ते येऊन इथेशी पैसे आईला बोलले का तू पैसे घेऊन ये मावशी ना, तुमचा बिराड घरीच घेऊन जा, असा झाला. तर तो काय ऐकला नाही. तो बोलतो का नाही, मला म्हणतो 50,000 दे आता. आणि ते बोलले परत आणि तिथे जाऊन फिरले आई बापांवर. आई माझी रडली, तिथे हात जोडले तरी ऐकलं नाही. माझं नाव मीना विजय पवार, सामाजिक कार्यकर्ती. जेव्हा ही घटना घडली ती मला ताबडतोब सकाळी 10 वाजता समजलं. 10 वाजता समजल्यानंतर असं मला मनातनं एवढा द्वेष निर्माण झाला की आता मी काय करू आणि काय नको. त्या बाया 5 दिवसाच्या डिलेवरी झालेल्या आहेत. त्यांना एका माणसाने उचलून नेलं आणि त्या महिला आहेत. तर ही एक समाजात कालिमा फासण्यासारखी गोष्ट आहे महिलांवर असा करणं. तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांचे व्यवहार काही झाले असतील देणं घेणं, त्याच्याशी माझं काही हे नाही. पण अशा महिलांना उचलून नेलं हे एक प्रकार आहे. तर तो कुठेतरी थांबला पाहिजे असं माझा समाजाच्या वतीने आणि श्रमजीवी संघटनेच्या वतीने शासनाकडे मागणी आहे. आणि हे जे कृत्य झाले त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.